सो हॅलो ट्रेडर्स, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एक नवीन व्हिडिओमध्ये. बघा, आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे, आपण ज्या गोष्टीवर डिस्कशन करणार आहे ना, तो टॉपिक म्हणजे कोणता आहे माहिती आहे का? तो टॉपिक आहे की ॲज अ बिगिनर जेव्हा तुम्ही या मार्केटमध्ये येता, ऑप्शन ट्रेडिंग करायला सुरुवात करता. बघा, इक्विटी तर राहिली लांबची गोष्ट, मी ऑप्शनची वार्ता करतोय की ऑप्शनमध्ये तुम्ही जर डायरेक्टली इन्व्हॉल्व्ह होत असाल तर ही खूप रिस्की गोष्ट आहे, कारण की तुम्हाला स्टार्टिंगच करायची इक्विटीपासून. तरी पण बहुतेक जण इन्फ्लुएन्स होऊन किंवा बहुतेक जण इंस्टाग्राम यूट्यूबवर बघून या फील्डमध्ये येतात आणि इथे डायरेक्टली ऑप्शन ट्रेडिंग सुरू करतात. चला, तुम्ही मान्य आहे की सुरू केला डायरेक्टली या मार्केटमध्ये, FNO मध्ये घुसलात, फ्युचर्स अँड ऑप्शनमध्ये. हे तर तुम्हाला सर्वात पहिले कोणत्या इंडेक्समध्ये ट्रेड करायचं हे मी तुम्हाला सांगतो. बघा, सर्वात जेव्हा मी स्टार्टिंगला या मार्केटमध्ये आलो, मी सर्वात पहिले बँक निफ्टीमध्ये स्टार्ट केलं आणि ती माझी सर्वात मोठी चूक होती. ठीक आहे, कारण की बँक निफ्टी असा इंडेक्स आहे, खूप जास्त व्हॉलिटाईल आहे. बघा, त्या इंडेक्समध्ये सर्वात जास्त दोन स्टॉक डॉमिनेट करतात, ते म्हणजे HDFC आणि ICICI. आता ही गोष्ट मला नंतरला माहीत पडली, ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये माझा भरपूर जास्त लॉस झालेला. बघा, आता ऑप्शन करताना तुमच्याकडे भरपूर इंडेक्स आहेत, बरोबर, जसं की सेन्सेक्स, निफ्टी, बँक निफ्टी, मिडकॅप, बँकसेक्स, XYZ, फिन निफ्टी वगैरे. पण तुम्हाला कशात ट्रेड करायचं? तुम्हाला स्टार्टिंग करायची आहे सर्वात पहिले ती म्हणजे निफ्टीमधून. कारण लॉट सायझिंग भले जास्त असू दे, बट व्हॉलिटिलिटी कमी आहे आणि मार्केटचं मोमेंटम चांगलं भेटतं, म्हणजे टप्प्याटप्प्याने तुम्ही तिथे जाऊ शकता. तर लक्षात ठेवा, सर्वात पहिले जर तुम्ही प्रायोरिटी देताय ॲज अ बिगनर म्हणून, तर निफ्टीला नक्कीच द्या आणि निफ्टीमध्ये चालू करा. ऑप्शन ट्रेडिंगला डायरेक्टली उतरता येतं. ही गोष्ट डोक्यामध्ये फिट ठेवा आणि चांगल्या पद्धतीने ट्रेड करा. गोष्टी हळूहळू शिका आणि आपलं कॅपिटल नक्कीच वाचवा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो तुमची रजा. तुमच्या फॅमिलीची आणि तुमच्या कॅपिटलची काळजी मात्र घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.